नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेक भक्त मनापासून स्वामींची भक्ती करतात, नामस्मरण करतात, पूजा करतात, पण तरीही मनामध्ये एक प्रश्न कायम राहतो की स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का? त्यांची साथ मला आयुष्यात मिळत आहे का? खरे सांगायचे तर स्वामी नेहमीच आपल्यासोबत असतात, पण आपण त्यांची साथ घेण्यास तयार असतो का? हा खरा प्रश्न आहे. स्वामी नेहमी सोबत राहावेत याचा अर्थ संकटे टळावीस किंवा इच्छा लगेच पूर्ण व्हाव्यात किंवा आयुष्य सोपे व्हावे असा नसतो. स्वामी सोबत असण्याचा अर्थ आहे की योग्य वेळेला योग्य दिशा मिळणे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की स्वामी नेहमी सोबत राहावेत, नेहमी त्यांची साथ मिळावी यासाठी आपण काय करावे. स्वामींची साथ हवी असेल तर स्वतःला आधी घडवणे गरजेचे आहे. स्वामी हे चमत्कार करणारे आहेत, पण ते आळशीपणा आणि अहंकार वाढवण्यासाठी नाहीत. स्वामींची साथ त्यांनाच मिळते जे स्वतःहून प्रयत्न करतात, जे आपल्या चुका मान्य करतात आणि जे बदलायला तयार असतात. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात, पण चालायचे मात्र आपल्यालाच असते. म्हणूनच जेव्हा आपण सुधारायला सुरुवात करतो तेव्हा स्वामी जवळ येतात. आयुष्यात स्वामींची साथ हवी असेल तर आधी स्वतःला घडवणे गरजेचे आहे. फक्त प्रार्थना करून जबाबदारी टाळता येत नाही. स्वामी आपल्याला तयार यश देत नाहीत, ते आपल्याला तयार करतात. जेव्हा आपण स्वतःवर काम करतो तेव्हा स्वामी आपोआप जवळ येतात. म्हणूनच बाहेर बदल अपेक्षित ठेवण्याआधी आतला बदल स्वीकारावा आणि इथूनच स्वामींच्या कृपेची सुरुवात होते. अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त हे स्वामींचे सूत्र आहे. अनेक भक्तांना असे वाटते की मी इतकी सेवा करतो तरीही स्वामी काहीच देत नाहीत. पण स्वामींची भक्ती म्हणजे देवाणघेवाण नसते. स्वामी सोबत राहतात जिथे विश्वास असतो, जिथे कधी आणि कसे यावर आग्रह नसतो. जेव्हा आपण असे म्हणतो की स्वामी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, तेव्हाच त्यांची खरी साथ सुरू होते. भक्तीमध्ये अपेक्षा वाढल्या की निराशा हमखास येते. म्हणूनच स्वामींच्या मार्गावर अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असावा लागतो. माझे हे काम आत्ताच झाले पाहिजे हा आग्रह स्वामींपासून दूर नेतो. पण जर आपण जशी स्वामींची इच्छा हा भाव ठेवला तर स्वामी जवळ येतात. अपेक्षा सोडल्या की मन हलके होते आणि निर्णय शांत होतात. जिथे विश्वास असतो तिथे तक्रार राहत नाही. अशा भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामींची साथ आपोआप दिसू लागते. आपल्यावर संकट आले म्हणजे स्वामी दूर गेलेत असे नाही. जेव्हा आयुष्यामध्ये वाईट काळ येतो तेव्हा अनेकांना वाटते की स्वामी आता जवळ नाहीत. मात्र हे चुकीचे आहे. स्वामी संकटातच सर्वात जवळ असतात, कारण ते आपल्याला आतून मजबूत करत असतात, सहनशील बनवतात. जर स्वामींनी लगेच सगळे सोपे करून दिले असते तर आपण कधीच आत्मनिर्भर झालो नसतो. स्वामी संकट काढून टाकत नाहीत, पण ते सहन करण्याची ताकद देतात. संकट म्हणजे शिक्षा नसते तर ती तयारी असते. जे भक्त संकटातही स्वामींचे नाव सोडत नाहीत त्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा राहते. स्वामींची साथ मिळावी यासाठी नामस्मरण सातत्याने करा. नामस्मरण ही केवळ सवय नसते तर ती अंतःकरणाशी जोडलेली साधना आहे. रोज थोडे जरी केले तरी सातत्य महत्त्वाचे आहे. आज केले आणि उद्या सोडले तर मन स्थिर राहत नाही. स्वामी संख्येपेक्षा निष्ठा पाहतात. नाम घेताना मन तिथेच असू दे. ओठ चालू आणि विचार वेगळे असेल तर परिणाम कमी होतो. नामस्मरण म्हणजे स्वतःला आठवण करून देणे आहे की मी एकटा नाही. सातत्य ठेवले की मन शांत राहते, संयम वाढतो आणि स्वामींची साथ हळूहळू स्पष्ट जाणवू लागते. अहंकार नको, नम्रता ठेवा. अहंकार आला की स्वामी दूर जातात आणि नम्रता असली की ते जवळ येतात. स्वामी हे अहंकारामध्ये नाही तर नम्र मनामध्ये वास करतात. माझ्यामुळे सगळे झाले हा भाव मन कठीण करतो, तर स्वामींमुळे शक्य झाले हा भाव मन मोकळे करतो. नम्रता म्हणजे कमीपणा नसतो तर ती स्वीकाराची ताकद आहे. चुका मान्य करणे, सल्ला ऐकणे आणि गरज पडल्यावर माफी मागणे हीच खरी नम्रता आहे. जिथे नम्रता असते तिथे संघर्ष कमी होतो, मन शांत राहते आणि स्वामींचे मार्गदर्शन सहज मिळते. म्हणूनच अहंकार सोडावा आणि नम्रता ठेवावी. स्वामी आपोआप सोबत राहतात. स्वामींची साथ कशी ओळखावी? जेव्हा संकट असूनही मन पूर्णपणे तुटत नाही तेव्हा समजावे की स्वामी आपल्या सोबत आहेत. अडचणीतही आतून शांतता जाणवणे, निर्णय घेण्याची ताकद मिळणे हे स्वामींच्या सोबतीचेच लक्षण आहे. काही चुकीच्या गोष्टी, चुकीच्या व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ लागतात, पण तरीही मन शांत राहते. प्रार्थनेचे उत्तर लगेच मिळत नाही तरी संयम वाढतो. वारंवार स्वामींचे नाव, फोटो किंवा त्यांचे विचार, संदेश समोर येणे हा योगायोग नसतो. जर आपण अजूनही तग धरून आहोत तर समजून जावे की स्वामी हात धरून चालत आहेत. स्वामी नेहमी सोबत राहावेत यासाठी काय करू नये
स्वामी सोबत राहावेत यासाठी काही गोष्टी टाळणे फार महत्त्वाचे आहे. सतत तक्रार करू नये आणि स्वामींवर दोष टाकू नये. व्यावहारिक भक्ती करू नये. मी इतकी सेवा केली मग मला का मिळाले नाही असा आग्रह नको. इतरांशी तुलना करणे टाळावे. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. अहंकार, उतावळेपणा किंवा अधीरता वाढवू नये. संकट आले म्हणून स्वामींची भक्ती सोडू नये. स्वामींकडे मार्गदर्शन मागावे. स्वामींना आदेश देऊ नये. स्वामींशी एकनिष्ठ राहावे. संयम ठेवावा. उरलेले सर्व काही स्वामी पाहतात. स्वीकार वाढवावा, कारण स्वीकार म्हणजे स्वामींच्या निर्णयावरचा विश्वास असतो. स्वामी दोष देणाऱ्यांपेक्षा, तक्रार करणाऱ्यांपेक्षा जबाबदारी घेणाऱ्यांच्या जवळ राहतात. स्वामींची साथ ही बाहेरून दिसणारी गोष्ट नाही, तर आतून जाणवणारी अनुभूती आहे. अनेकदा आपण चमत्कार किंवा त्वरित उत्तर किंवा संकटातून लगेच मुक्ती याला स्वामींची साथ समजतो. पण स्वामी सोबत आहेत याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे आपण संकटात अजूनही उभे आहोत. मन तुटलेले नाही. चुकीच्या गोष्टींपासून मन हळूहळू दूर जात आहे. कोणताही निर्णय घेताना आतून एक शांत इशारा मिळतो. ही स्वामींची कृपा असते, जी गाजावाजा करत नाही, पण योग्य वेळेला योग्य दिशा देते. म्हणूनच भक्तीमध्ये अपेक्षेपेक्षा विश्वास मोठा ठेवा. तक्रारीपेक्षा स्वीकार वाढवा. माझ्यासोबतच असे का, याऐवजी यातून मला काय शिकायचे आहे असा प्रश्न विचारा. स्वामी हे समर्पण स्वीकारतात. जर आपण प्रामाणिकपणे चालत राहिलो तर स्वामी कधीही आपल्याला एकटे सोडणार नाहीत. ते नेहमी आपल्या बाजूने शांतपणे उभे असतात. स्वामी सोबत राहावेत यासाठी मोठ्या गोष्टी करायची गरज नाही. गरज आहे ते म्हणजे प्रामाणिकपणा, सातत्य आणि थोड्या संयमाची. स्वामी नेहमी सोबत असतात, फक्त आपण त्यांच्या हातात हात द्यायला तयार असलो पाहिजे. उरलेले सगळे स्वामी सांभाळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामींची साथ मिळवण्यासाठी आपण काय करावे. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.